चला कोण येते? ताता, सोनू ताता, ताता चल मग चल लवकर चल. मस्त आता रेडी झाली आहे. आम्ही चाललोय मीनाक्षी टेम्पलला. दॅट इज इन मदुराई विच इज व्हेरी फेमस टेम्पल. आणि इथे संध्याकाळची आरती वी वॉन्टेड टू ॲक्च्युली अटेंड. सो लेट्स सी इफ वी कॅन गेट. मस्त खूप पाऊस पडतोय, वीज कडकडते बाहेर. सो ॲक्च्युली वी थॉट की विल नॉट गो टुडे बट वी आर गोइंग. दॅट्स व्हॉट आय एम वेअरिंग. स्कर्ट, ब्लाउज. काय करणार? व्हेज काय नॉन व्हेज? फोन कर अण्णाला, फोन कर. ते सामान कसं त्याच्या स्टाईल मध्ये व्हेज काय नॉन व्हेज? नॉन व्हेज सामान ते आणणार. ती कन्फ्यूज झाली. त्यांनी विचारलं की तुम्ही काय खाणार आहात. तर थोड्या दिवसांनी ट्रेन मशीन. बाय द टाइम वी रीच मुंबई विल बी स्पीकिंग दिस टोन, दिस ॲक्सेंट. थायलंडला जाऊन थाई आम्ही ॲक्सेंट घेऊन आलेलो. आता साऊथ ॲक्सेंट घेऊन जाऊ. पाव. हां वडापाव. आता आम्ही आलो आहे ते मदुराई टेम्पलला चाललोय. मीनाक्षी टेम्पल. बट सॉलिड पाऊस पडतोय अँड खूप वीज पण कडकडते. तर आम्ही आता टेम्पलला जात होतो पण मोस्टली आम्ही स्किप करतोय. पण मग उद्याच जायला लागेल मला वाटतं देवळात. खूप पाऊस आहे. मग आता आम्ही मस्त इथलं जे ट्रेडिशनल जेवण आहे ते रेस्टॉरंट बघतो. जेवायला चाललंय. व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? मेनू काय ऑर्डर करतोस? काय आहे याच्यात? हा काय काय समजत नाही का? मेन्यू कार्ड दिला आम्हाला यांच्या स्टाईलमध्ये. आता रिक्वेस्ट करते एकदम इंग्लिश. सर्वात आधी आलंय ते केळीची पानं आम्हाला. मस्त. वाव. केळ्याच्या पानांमध्ये जेवणार आहोत. मम्मी खातेस नॉनव्हेज? नॉनव्हेज खातेस काय? हे मेन्यू बघून आफ्टर वॉचिंग मेन्यू वी आर गेटिंग टेम्पटेड. बट आज गुरुवार आहे तर आम्ही उद्या खाऊ नॉनव्हेज. आज आम्ही व्हेज घेणार आहोत मम्मी आणि मी. चिल्डमध्ये काय? पप्पा काय घेणार आहात? नाही फिश या फिश. रॅबिट पण खात आहे. तू जा चल साखरेत जा. चल जा तू साखरेत. आजीने मला घेतलं. आजीने घेतलं मला. एसी बंद नाही केली? तुला नाही. देऊन झोपलीस? लाडू माझा चोना माझा. गुड मॉर्निंग. वेलकम यू बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल दॅट इज गोइंग थायलंड. तर सेकंड डे आहे आमचा ट्रिपचा अँड वी आर स्टार्टिंग इन मदुराई. मस्त हेअर वॉश केलं. एवढं हेडेक होत होतं काल बिकॉज आय हॅवंट स्लेप्ट फॉर लास्ट 3 days ॲट ऑल. सो आता सर्वात आधी ब्रेकफास्ट करूया. सो वी आर हिअर फॉर द ब्रेकफास्ट. आणि छान असं साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आहे. तू बनवतेस तसं आहे बघ. रॅगी पॉरेज. मस्त हेल्दी रॅगी पॉरेज. त्याचं मिलेट पॉरेज. वाव. सगळं हेल्दी दिसतंय. दिस इज इडली. दिस इज ऑल्सो रॅगी डोसा. टोमॅटो. अजून काय? घी पोंगल. टोमॅटो रवा भात. सांबार, मेंदू वडा, मल्ली गुंदा. सो प्रॉपर साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आहे. रोस्टेड पोटॅटो.
पप्पांना हेल्दी तसंही आवडतं ॲज सच. हेल्दी घेत आहेत फ्रूट्स. वाव छान. आज साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करणार आहोत. डायरेक्ट भरतात. Just we have taken our darshan of Meenakshi. अन्नम म्हणजे इथे आईला अन्नम बोलतो, जसं आपण एकविरा देवी एकविरा आई बोलतो. सो वी वेंट टू द VIP दर्शन आणि लगेच झालं आमचं दर्शन. अदरवाईज लाईन होती मोठी. दो आय एम नॉट फीलिंग वेल सिन्स मॉर्निंग. मला खूप कसं तरीच होतं आहे, डोकं पेन होतं आहे, बट समहाव आय एम मॅनेजिंग. तर तिथूनच आम्ही शंकराचं मीनाक्षी टेम्पल बघितल्यानंतर इथे समोरच शंकराचं देऊळ आहे, तर तिथे पण लाईन लागते आणि तो VIP पास तिथे सुद्धा चालतो. तर आता बघूया कुठे चाललो आहे नेक्स्ट आम्ही. आता आम्ही कुठे निघालो? रामेश्वरम मदुराईपासून ऑलमोस्ट 3.5 तास वर आहे. तर आम्ही पूर्ण ड्राईव्ह करून चाललो आहे. It is so beautiful, but there is no restaurant on the way to Rameshwaram. So we are in a hunt of restaurant, a seafood restaurant. तर इथे बीच साईडला आता आम्ही चाललो आहे. तिथे बघतोय काय मिळतंय. इथे प्रॉपर साऊथ इंडियन फिश रेस्टॉरंट. मी मागवलं आहे क्रॅब, स्क्वीड, प्रॉन्स, साड्या मील. आम्ही सगळे आलो तर निनादला काय राहत नाही. आम्ही एअरपोर्टवर पोचल्यानंतर आम्हाला फोन करतोय की मी येतो. राईटला बाप्पा धनुषकोडीला आलो आपण रामेश्वरमला. निळशार पाणी, इंडियाच्या टोकावर आम्ही पोचलोय फायनली. The Pamban Bridge welcomes us to Rameshwaram. It is a folding bridge which allows ship to underpass. This bridge connects India's mainland to the Rameshwaram island. And this bridge is 12 kilometers long. ही फोल्डिंग होतं पूर्ण आहे. फक्त बघ दिसते पूर्ण दिसते. केवढं मोठं केलं नवीन बाप्पा. असा पूर्ण असा होता तो, असा फोल्ड व्हायचा. आम्ही पूर्ण बघितलं बघ इथून. हा जुना तर त्यांनी ते नवीन केलं बघ इथे नाही. एवढा फोल्ड मोठा इथपासून इथपर्यंत. Old bridge was constructed in 1914, which is almost more than 100 years old. So now the second bridge is getting constructed. Already वारा सुटलाय. We are in Rameshwaram now. Full down झाले आम्ही. बिलकुल बरं नाही वाटत आहे. Not feeling well at all. And that's the view of our hotel. It's right on the beach. We are planning now to go to Dhanushkodi, which is the tip of the India, south tip of the India.
रामेश्वरमला हे पंचमुखी हनुमान मंदिर आहे, जिथे तुम्हाला आजही फ्लोटिंग स्टोन्स दिसतील, जे वानर सेनेने राम सेतू बनवायला वापरलेले.